उत्तर महाराष्ट्रात भाजपने आपल्या राजकीय गणितांना धार देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला। आता महायुतीचं काळ इतर दिवसांगणिक मजबूत होतंय। या सगळ्या घडामोडींमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचं पारडं जड राहील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता काही महिन्यांपूर्वी सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपनेच आरोप केले होते, पण आता त्याच बडगुजरांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। या प्रवेशाला भाजप नेत्या सीमा हिरे यांनी विरोध दर्शवलाय, पण तो काही कामी आला नाही। आता काँग्रेसमधून माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून एक प्रकारे काँग्रेसला धक्का दिला। जळगावमध्ये तर मोठी पोकळी निर्माण झाली। म्हणजे माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील, चोपडाचे माजी आमदार कैलास गोरख पाटील, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनावणे हे सगळे दुसऱ्या वाटेवर निघाले। आणि याच पार्श्वभूमीवर लोकसभेत जो महाविकास आघाडीचा आत्मविश्वास होता तो आता हळूहळू किमी होत असताना दिसून येतोय। पक्ष रिकामे होत आहेत, जुने नेते साथ सोडतायत, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि हेच आता महायुतीचं बळ बनत चाललंय। उत्तर महाराष्ट्र भाजपचा तसा बालेकिल्ला मानला जातो। इथूनच महायुती महाविकास आघाडीला संपवण्याचा चंग बांधत असल्याचं दिसते। अनेक नेते पक्षातच नाराजीचा सूर आवळत होते, पण हे असं अचानक झालं का? महाविकास आघाडीमधून लोक अचानक एक्झिट घेत आहेत, ते मुद्दामून झालं का? तर अजिबात नाही। अनेक नेते पक्षात नाराजीचा सूर आवळत होते, पत्रकार परिषद घेऊन नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण काही फरक पडला नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळणार की नाही, पक्ष आपल्याला सामावून घेणार की नाही या भीतीनेच ही पक्षांतर झालीत असं राजकीय जाणकार सांगतात। असं जरी असलं तरी हे पक्षांतर भाजपला किती फायदेशीर ठरणार आहे यावर पण प्रश्नचिन्ह नाही। कारण आता बघा, भाजपमधले जुने कार्यकर्ते नाराज होऊ शकतात, मग बंडखोरी करू शकतात आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला हा जो खेळ आहे तो उलटाही पडू शकतो। यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा नाशिक दौऱ्यावर होते तेव्हा राजकीय भूकंप होतील असे संकेत दिले होते आणि तेव्हापासून प्रवेश सुरू झालेत। त्यामुळे जे पुढचे काही दिवस आता उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी आणखीन बघायला मिळू शकतात असं देखील बोललं जाते। दरम्यान नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येतात, म्हणजे महाराष्ट्रात देखील येतात आणि या निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मजबूत करता येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचं या भागातलं वर्चस्व टिकवणं सोपं नाही असं देखील जाणकार सांगतात, कारण राष्ट्रवादीतील गटबाजी, काँग्रेसमधील विसंवाद, शिवसेनेतील कुरबुरी यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे। राज्यात महायुतीच्या बैठका सुरू आहेत। लोकसभा विधानसभा निकालानंतर तर सगळ्यांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील याच्यावर लागून आहेत। आता ज्या नेत्यांनी पक्ष बदलला आहे, आता तिकीट त्यांना मिळणार आहे का, की नवी समीकरणं जी आहेत ती कशी बसणार आहेत, मग नाराज गट काय करणार, नवीन आलेला गट काय करणार, यावरच पुढची समीकरणं ठरणार आहेत। एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातला हा पक्षांतराचा पाऊस भाजपला फायदेशीर ठरणार आहे की नुकसानदायक ठरणार आहे हे येणारे महिनेच ठरवणार आहेत। पण सध्या तरी भाजपने विरोधकांच्या गोटात संभ्रम निर्माण केलाय आणि उत्तर महाराष्ट्रात आता सुगीचे दिवस आलेत पक्षांतरासाठी असं म्हटलं तरी काही हरकत नाही। या होणाऱ्या पक्षांतराबद्दल नुकताच ज्या ज्या नेत्यांनी भाजप किंवा महायुतीतील पक्षामध्ये प्रवेश केलाय त्या नेत्यांबद्दल तुमचं मत काय? तुमच्या गावातील, तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील एखादा नेता आहे का ज्यानं नुकताच पक्षांतर केले? त्याची कारणं काय होती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून कोणकोणत्या विषयावर तुम्हाला आमच्या या चॅनलवर व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील आवर्जून कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका।